हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे एम-पी-एस-सी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एम-पी-एस-सी कंबाईन पूर्वपरीक्षा पी-वाय-क्यू सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. तर मित्रांनो, 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर त्यामध्ये पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ 2011ची प्रिलिमची क्वेश्चन पेपर आपली बघून झालेली आहे. ते लेक्चर तुम्ही जर बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. आज मित्रांनो, पी-एस-आय पूर्वपरीक्षा 2012ची आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये काही क्वेश्चन आपले झालेले आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. तर प्रिव्हियस लेक्चर बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. तसेच मित्रांनो, तुम्हाला एम-पी-एस-सी नोट्स अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. एम-पी-एस-सी ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, ते पॉईंट तुमचे या पी-वाय-क्यू सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. किती प्रश्न रिपीट झालेले आहे तुमचे, ते पॉईंट या पी-वाय-क्यू सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? तर ऑप्शन आहे अस्पृश्यता व जातीभेद निवारण, सेकंड पडदा पद्धतीस विरोध, थर्ड बालविवाहास विरोध, फोर्थ सतीच्या चालीस बंदी. तर मित्रांनो, शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या होत्या? तर त्या अस्पृश्यता व जातीभेद निवारण. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर ऑप्शन आहे टिळक आणि आगरकर, सेकंड टिळक व चिपळूणकर, आणि थर्ड चिपळूणकर आणि आगरकर, फोर्थ आहे वरीलपैकी कोणीही नाही. तर मित्रांनो, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? तर ती टिळक व आगरकरांनी सुरू केली होती. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर मित्रांनो, गुलामगिरी, जातीचा उच्छेद, शेतकऱ्यांचा सूड आणि ब्राह्मणांचे कसब. तर यापैकी गुलामगिरी, शेतकऱ्याचा सूड आणि ब्राह्मणाची कसब ही तिन्ही पुस्तकं महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. पण आपल्याला पुस्तक कोणी लिहिले नाही हे विचारलेलं आहे. तर ऑप्शन सेकंड जातीचा उच्छेद हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेलं नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन, कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते? तर ऑप्शन आहे हरिजन, मूकनायक, समता आणि प्रभुत्व भारत. तर मित्रांनो, मूकनायक, समता आणि प्रभुत्व भारत हे डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र होते, परंतु हरिजन हे महात्मा गांधी यांचे वृत्तपत्र होते. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात टिंबटिंब मृदा आढळते. तर ऑप्शन आहे गाळाची मृदा, रेगूर मृदा, वनमृदा, आणि चौथा आहे जांभी मृदा. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये रेगूर मृदा आढळते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पर्यावरण व वन मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते? तर ऑप्शन आहे मुंबई, ठाणे, चंद्रपूर आणि नागपूर. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे? याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन 3 चंद्रपूर. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या ग्रामीण आर्थिक विकासात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे? तर ऑप्शन आहे भांडवल कमतरता, सेकंड नियोजनाचा अभाव, थर्ड भ्रष्टाचार, आणि फोर्थ आहे शिक्षणाचा अभाव. तर मित्रांनो, भारताच्या ग्रामीण आर्थिक विकासात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे? तर तो भ्रष्टाचार आहे. तर ऑप्शन थर्ड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे? तर ऑप्शन आहे 82°30' पश्चिम, सेकंड 82°30' पूर्व, थर्ड 82°30' पूर्व, आणि फोर्थ आहे 82°30' पश्चिम. तर याचे उत्तर आहे ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर याचे उत्तर आहे सुवर्णरेखा. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे? तर ऑप्शन आहे पूर नियंत्रण, पूर व्यवस्थापन, वाढीव दूध उत्पादन व संकलन, फोर्थ वाढीव अन्न उत्पादन. तर मित्रांनो, ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? तर तो वाढीव दूध उत्पादन व संकलन. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन आहे मुंबई, सिकंदराबाद, गुवाहाटी, फोर्थ आहे गोरखपूर. तर मित्रांनो, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर ते सिकंदराबाद येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार काय आहे? तर ऑप्शन आहे कमी आहे, जास्त आहे, तेवढाच आहे, आणि वेगळा आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार हा कमी आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते? तर ऑप्शन आहे दख्खनचा पठारी प्रदेश, सेकंड कोकणातील डोंगराळ प्रदेश, थर्ड कोकण किनारपट्टीची चिंचोळी मैदाने, आणि फोर्थ आहे भामरागडचा डोंगरी प्रदेश. तर मित्रांनो, रेगूर मृदा ही कोठे आढळते? तर ती दख्खनच्या पठारी प्रदेशावर आढळते. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? तर ऑप्शन आहे ईशान्य भागात, पश्चिम भागात, आग्नेय भागात, आणि मध्य भागात. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या नारळाच्या बागा महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतात? तर त्या पश्चिम भागामध्ये आढळतात. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ऑप्शन आहे
भूप्रक्षोभ, सेकंड संचयन, थर्ड भूकंप आणि फोर्थ आहे भ्रष्टमूलक उद्रेक. तर मित्रांनो, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे? तर ती भ्रष्टमूलक उद्रेकामुळे झालेली आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? तर ऑप्शन आहे पुणे, चंद्रपूर, बीड आणि सोलापूर. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड चंद्रपूर. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम घाट. तर पश्चिम घाटामध्ये सर्वात जास्त अधिक जैवविविधता आढळते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन आहे गुजरात, महाराष्ट्र, ओरिसा आणि तमिळनाडू. तर मित्रांनो, तमिळनाडू हे भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील लागवडीखालील जमिनीच्या किती टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला होता.